श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, चैत्र पौर्णिमेला ही कामे करू नका, नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम। तर मैत्रिणींनो, शनिवारी आहे चैत्र पौर्णिमा। तर या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती। तर या दिवशी तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत। चला तर मग बघूयात। तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकतं, पण त्यासाठी ही रात्र चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली पाहिजे। चैत्र महिना वसंत ऋतूचा राजा आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही केवळ चंद्रपूजनाची रात्र नाही, तर भगवान शिवाचे अंश असणारे, रुद्र असणारे हनुमंतांच्या शक्तीचा अवतार अनुभवायची रात्र। या दिवशी साधना, ध्यान, पूजन केलं तर चमत्कार घडतो। पण चुकून का होईना काही विशिष्ट गोष्टी जर केल्या तर ते पुण्य नशिबात बदलण्याऐवजी संकटामध्ये बदलू शकतं। आज मी तुम्हाला काही असं सांगणार आहे जे खूप कमी लोकांना माहीत आहे। केवळ एक रात्र नाही, ती एक संधी आहे आयुष्य बदलणारी। पण या दिवशी जर ही गोष्ट विशिष्ट कामे केली तर नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होतात। आयुष्य दुःख, संघर्ष, नुकसान सुरू होतं। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला देणार आहे अगदी गुप्त आणि शक्तिशाली माहिती आणि उपाय, जो भक्त खऱ्या श्रद्धाने करतात तर तुमचं भविष्य उजवू शकतो। ही आहे अशी एक रात्र ज्याचं तेज तुमच्या नशिबाला झळाळी देऊ शकतं। पण त्यावेळी जर चुकून ही 11 कामे केली तर तेच तेज अंधार आणू शकते। चैत्र पौर्णिमा ही दुसरी चंद्राची रात्र नाही, ही आहे ऊर्जा, भाव, आशीर्वाद आणि शाप यांचं संगम स्थान। तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या 11 गोष्टी ज्या चुकूनही करू नयेत, नाहीतर भयंकर परिणाम होऊ शकतो। ही माहिती तुमच्या आयुष्यात वाचवू शकते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत जरूर पोचवा। चैत्र पौर्णिमा हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो। चंद्राची पूर्ण ऊर्जा, या दिवशी चंद्र पूर्ण बिंदूवर असतो। त्यांचं तेज आपल्या भावनांवर परिणाम करतात। जे ध्यान करतात त्यांना मनशांती, जे दुर्लक्ष करतात त्यांना अस्थिरता प्राप्त होते। हनुमान जयंतीचा दिवस, ही रात्र म्हणजे बळ, शक्ती, भक्ती, आशीर्वादाची। हनुमानजीच्या कृपेने अशक्य ही शक्य होऊ शकतं। गुप्त साधनांची वेळ, या रात्री पिंपळ, वड, बेल या झाडाखाली ध्यान, मंत्र, साधना केल्यास ती गूढ ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधते। भावना आणि कर्मसिद्धीचा काळ, चैत्र पौर्णिमेच्या रात्री तुमच्या भावनेनुसार संपूर्ण विश्व तुमच्यासाठी काम करतं, पण अट एकच, शुद्ध मन आणि योग्य कृती। आता बघूयात हे 11 कामे जी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नये। पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वाद घालणे, भांडणे करणे, जी या दिवशी टाळलीच पाहिजेत। चैत्र पौर्णिमेला चंद्राच्या भावनिक लहरी अत्यंत शक्तिशाली असतात। या दिवशी तुमचं मन, तुमच्या भावना त्या नेहमीपेक्षा खूप जास्त संवेदनशील असतात आणि अशा क्षणी जर तुम्ही रागाच्या भरात कोणाला दुखावले तर ते दुखणं केवळ मनात राहत नाही, तर ते नात्यात खोलवर रुजतं। एवढेच नव्हे, या दिवशी तुटलेल्या नात्याने कधीही पूर्वव्रत करता येत नाही, कारण चंद्राच्या संपूर्ण ऊर्जेमुळे त्या भावना दीर्घकाळ टिकतात आणि त्या कार्मिक स्तरावर दोष निर्माण करतात। अशा दोषांना उपदोष म्हणतात। त्यामुळे पुढच्या काही महिन्यात तुमचे भाग्य चुकते, संधी निसटतात आणि नात्यामध्ये फाटलेली वीण अजून गोंधळात जाते। म्हणूनच भांडणाची वेळ आली तर मौन सर्वोत्तम उपाय आहे। तुम्हाला मौन राहता येत नसेल तर भगवंताचे नामस्मरण हा तर अतिशय महत्त्वाचा आणि उत्तम मार्ग आहे, कारण आजचं मौन उद्याचं आयुष्य वाचवू शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे अन्न वाया घालवणे, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये। चैत्र पौर्णिमा हा दिवस म्हणजे पूर्णतेचा आणि कृतज्ञतेचा दिवस असतो। ज्या अन्नामुळे आपला जीव चालतो तेच अन्न जर आपण दुर्लक्षतेने फेकून दिले किंवा नासधूस केले तर त्या कृतीचा परिणाम केवळ शरीरावर नाही तर भाग्यावरही होतो। शास्त्रात सांगितले आहे, जे अन्न आपण वाया घालवतो त्याच्या प्रत्येक कणामागे एक पितृदोष तयार होतो आणि हा दोष आपल्या घरात दरिद्रतेचं निमंत्रण देतो। त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या रात्री अन्न हे देवी शक्तीचं अर्पण मानलं जातं। त्या अन्नाचा अपमान म्हणजे त्या शक्तीचा अपमान, यातून निर्माण होतो ग्रह क्लेश, उपदोष। म्हणून या दिवशी अगदी विचारपूर्वक अन्न शिजवा, शिजवलेले अन्न प्रेमाने वाटा आणि प्रत्येक कणाची कृतज्ञतेने सेवा करा, कारण अन्न शुद्ध असेल तर जीवनही शुभ होईल। 3. झोपून वेळ वाया घालवणं,
तिसरी चूक म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झोपून वेळ वाया घालवणं. चैत्र पौर्णिमा म्हणजे ब्रह्म शक्ती आणि चंद्र शक्ती यांचा संगम असलेला दिवस. या दिवशी मन आणि बुद्धी अतिशय शक्तिशाली होतात आणि अशी क्षणी जर आपण फक्त झोपून वेळ वाया घालवला तर संधीचं सोनं होण्याऐवजी आपल्या नशिबाचं थांबवून टाकतो. झोप म्हणजे आळस नाही, पण चैत्र पौर्णिमेच्या दिवशीचा आळस प्रेरणा उपदोष निर्माण करतो. हा उपदोष आपलं ध्येय, आत्मविश्वास, आयुष्यातले निर्णय घेण्याचे क्षण सगळं मंदावून टाकतो. म्हणून या दिवशी सकाळपासून सूर्योदयानंतर चैतन्याने भरलेले काम करा. म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल ते नामस्मरण, पारायण, पठण, तुमची महत्त्वाची कामे नक्की करा. कारण ज्या स्वप्नांसाठी मनात इच्छा आहे त्यासाठी पहिले पाऊल उचला, कारण त्याची कृती उद्याचं भाग्य ठरते. 4. केस कापणे, दाढी करणे. चौथं काम केस कापणे किंवा दाढी करणे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये. चैत्र पौर्णिमेचा दिवस फक्त शरीर शुद्धीचा नाही तर आध्यात्मिक शुद्धीचा दिवस आहे आणि आपल्या केसामध्ये, आपल्या अंगावर दैवी ऊर्जा संचयित होते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शरीराची नैसर्गिक रचना बदलणे म्हणजे त्या ऊर्जेचा अपमान करणे. केस कापणं किंवा दाढी करणं यामुळे देहदोष निर्माण होतो. त्यामुळे पूजा, ध्यान, साधनेचा परिणाम कमी होतो. या दिवशी शरीर एक देव मंदिर आहे आणि त्याचं विघटन करणे म्हणजे त्या मंदिरातील प्राणशक्तीचं विघटन. या दोषामुळे पुढील काही 5-7 दिवसात आपल्याला नको असलेला निर्णय घडू शकतात. त्यामुळे तीव्र मानसिक गोंधळ वाढतो. म्हणून केस कटिंग किंवा दाढी कमीत कमी 1 दिवस तरी पुढे ढकला किंवा आदल्या दिवशी करून घ्या आणि पौर्णिमेच्या दिवशी स्वतःच्या मूळ स्वरूपात राहून आत्मचिंतन अखंड करा. 5. देवघर किंवा पूजा स्थान साफ करणे. 5वी चूक म्हणजे देवघर किंवा पूजा साफ करणे. चैत्र पौर्णिमा ही केवळ एक पौर्णिमा नाही तर ती म्हणजे देवतेची जागृत, पितरांचा आशीर्वाद प्राप्त करणारे क्षण आणि सर्व सकारात्मक शक्तीचं प्रवेशद्वार. आत्ता कल्पना करा की या पवित्र क्षणी जिथे दिव्यता उतरते ते पूजास्थानात जर धुळीने अस्ताव्यस्त किंवा अंधारलेले असेल तर ती दिव्यता तिथे उतरू शकेल का? शास्त्रानुसार देवघरात जर धूळ, कोंब किंवा विस्कटलेली देवमूर्ती असते तर त्या दिवशी अग्निदोष तयार होतो आणि अग्निदोष म्हणजे घरात सतत होणारे छोटे छोटे अपघात, तणाव आणि आर्थिक गळतीचा आरंभ. त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या सकाळी देवघरात दिवा लावा, धूप अगरबत्ती करून एक माळ, शक्य नसेल तर 5-10 मिनिट बसून नामस्मरण तरी करावे. तसेच देवघरातील प्रेमाने साफसफाई करा, कारण तिथे स्वच्छता असते तिथे शक्ती वास करते. देव येतात ते स्वच्छतेच्या दारातूनच. 6. मातापित्यांचा अपमान किंवा दुर्लक्ष. 6वी गोष्ट मातापित्यांचा अपमान किंवा त्यांना दुर्लक्ष. चैत्र पौर्णिमा हा केवळ चंद्राचा दिवस नाही, तो आहे कर्माचा आरसा आणि या दिवशी जर कुणावर विशेष आशीर्वाद हवा असेल तर तो आहे आई वडिलांचा. पण जर या दिवशी आपणच त्यांना दुखावलं, त्यांच्याशी रागात बोललो, त्यांना दुर्लक्षित केलं तर चंद्र जरी पूर्ण असला तरी आपलं भाग्य अर्धवट राहतं. शास्त्र सांगते मातृशाप आणि पितृदोष हे दोन्ही आजच्या दिवशी निर्माण होऊ शकतात आणि त्याचा प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर पुढच्या पिढ्यांपर्यंत जातो. त्यामुळे या दिवशी एकदा त्यांच्या पाया पडा, त्यांच्या डोळ्यात बघा आणि फक्त बोला, तुमच्यामुळे मी आहे आणि माझं सर्व काही तुमचं आहे. त्यांचा आशीर्वाद जिथं असतो तिथे काळही नम्र होतो. आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचं हस्ताक्षर. 7. खोटं बोलणं किंवा फसवणूक करणे. 7वी चूक म्हणजे गोड बोलून खोटं बोलणं किंवा फसवणूक करणे. चैत्र पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण ऊर्जा आणि चंद्र म्हणजे मनाचा स्वामी. या दिवशी सत्य आणि असत्य यांचा युद्ध आपल्या अंतर्मनात सुरू असतं. या दिवशी जर तुम्ही कोणाला गोड बोलून फसवलं, खोटं बोलून स्वतःचा फायदा करून घेतला तर त्या दिवशी मनावर चंद्रदोष लागतो. चंद्रदोष म्हणजे सतत चिडचिड निर्माण होते, निर्णय घेण्यात गोंधळ, मनावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव आणि विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच बोललेले खोटं 3 महिन्यापर्यंत कर्मबाधा निर्माण करतं आणि मग वाटतं सगळं असूनही यश मिळत नाही. म्हणूनच सत्य बोला, ते कडवट असलं तरी सुद्धा. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणालाही विश्वासाने, प्रामाणिकपणे वागला तर त्या कर्माचं फळ अनपेक्षितरित्या तुमच्यापर्यंत येतं. बघा, सत्याचं बीज पेरलं की नशिबाचं झाड आपोआप उगवतं. 8. पाण्याची जलाचा अपमान. 8वी चूक पाण्याची नासाडी किंवा जलाचा अपमान या दिवशी चुकूनही करू नये. पाणी केवळ जीवन नाही तर चैत्र पौर्णिमेचं
प्राण तत्व आहे. आजच्या दिवशी चंद्राची शुद्ध किरणं सर्वात अधिक पृथ्वीवर पडतात आणि त्या किरणांना ज्या घटकात सर्वाधिक शोषण शक्ती आहे ते म्हणजे पाणी. म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण पाण्याची नासाडी केली, अपवित्रता केली तर ती चंद्र ऊर्जा उलटी आपल्यावरच परिणाम करते. यातून निर्माण होतो तो म्हणजे जलदोष आणि दुर्लभ ग्रह प्रभाव. शास्त्र सांगतं या दिवशी पाण्याची नासाडी केल्यास आपल्या शरीरातील रसायन संतुलन बिघडतं, ज्यामुळे पुढील काही दिवस आरोग्य, मनशांती आणि आर्थिक प्रवाह वाढतो. या दिवशी एका तांब्यात गंगाजल मिसळून घरभर पाणी शिंपडा, झाडांना पाणी द्या, पक्ष्यांना पाण्याचं भांड ठेवा आणि पाण्याशी असलेली देवी नाळ जपून घ्या. कारण फक्त पाणी शरीराचं नाही तर नशिबाचंही प्रवाह ठरवतं. पाणी वाचवणं म्हणजे स्वतःचं भविष्य शुद्ध करणं. अनैतिक विचार किंवा चुकीच्या गोष्टी पाहणं. 9वी गोष्ट म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अनैतिक विचार करणं किंवा चुकीच्या गोष्टी पाहणं टाळणे. चैत्र पौर्णिमा म्हणजे चंद्राचा सर्वोच्च तेज आणि चंद्र म्हणजे मन, भावनांचा प्रतिबिंब. आजच्या दिवशी चंद्राने सूक्ष्म लहरी किंवा किरण तुमच्या मनावर थेट प्रभाव टाकतात. त्यामुळेच या दिवशी मनात वाईट विचार, चुकीच्या कल्पना किंवा कोणाचं वाईट बघणं सुरू असेल तर त्या चंद्र ऊर्जेचं विकृत रूप निर्माण होतं. त्यामुळे निर्माण होतो तो म्हणजे मनोदोष. चित्तचंचलता, व्यसनाच्या इच्छा आणि अनैतिक वर्तनाची सवय. या दिवशी मन शुद्ध असेल तर तुम्ही फक्त चंद्रदर्शन करूनही जबरदस्त मानसिक शक्ती मिळवू शकतात. पण जर मन कडू असेल तर तिची ऊर्जा तुम्हाला अधपत्याकडे नेते. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्या डोळ्याचं, कानाचं आणि मनाचे संयमाने रक्षण करा. चांगलं वाचा, नामस्मरण करा, एखादी स्तोत्राचे अध्यायाचे पठण करा किंवा चंद्राच्या प्रकाशात आपले डोळे चंद्राकडे एकटक ठेवून ध्यान करा. कारण चैत्र पौर्णिमेचे तेज हे मनाचा आरशातलं प्रतिबिंब आहे. आरसा स्वच्छ असेल तर देवताही त्यात उतरतो असं पाहायला तरच बनाल. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तर खासच 10. कोणाचं मन दुखावणे किंवा टोचून बोलणे. 10वी गोष्ट म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणालाही टोचून बोलू नये किंवा मन दुखावल असे बोलू नये. कोणाचं मन दुखावणं, टोचून बोला किंवा दुर्लक्ष करणं आपण रोजच बोलतो, पण काही वेळेस शब्दाच्या ठिणग्यात दुसऱ्याच्या मनाला आगीसारख्या होरपळून जातात. आपल्याला कळतही नाही आपण कोणाचं आयुष्य बदलून टाकलं आहे. चैत्र पौर्णिमा ही फक्त शुभ दिवस नाही तर कर्मनिर्णयाचं क्षण. आजच्या दिवशी जर कोणाला दुखावलं, एखादं कटू अपमानास्पद वाक्य फेकलं तर ती भावना त्यांच्या मनात दग्ध होते आणि त्यात वेदनेचं रूपांतर होतं. कर्मबाधा आणि मनस्तापात यासाठी दिवशी या बोलण्याआधी विचार करा, हे वाक्य माझ्यामुळे कोणाचं मन दुखावेल का? कारण चैत्र पौर्णिमेला बोललेले एक कटू शब्द पुढील 6 महिन्यात नातं उद्ध्वस्त करू शकतं. या दिवशी फक्त एक काम करा, ज्यांना कधी दुखावलं असेल तर एक फोन करा आणि माफी नामांक करा आणि बघा कसं तुमचं मनही हलकं होतं आणि नशिबात उजेड येतो. शब्द हे शस्त्रही असू शकतं आणि औषधही. निवड तुमची आहे. 11. अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवणे. 11 म्हणजे शेवटची महत्त्वाची गोष्ट, अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवणं. चैत्र पौर्णिमा ही केवळ चंद्रदर्शनाची नाही तर अन्नाची देवी अन्नपूर्णा यांना वंदन करण्याची ही वेळ आहे. आजच्या दिवशी अन्न केवळ पोटासाठी नसेल तर देवी शक्तीचा प्रसाद असतं. त्या अन्नाची नासाडी केल्यास त्या प्रसादाचा अपमान होतो. शास्त्र सांगतं चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अन्न वाया घातल्यास पुढील 3 महिन्यामध्ये घरात अन्न कपात, खर्चात वाढ आणि आरोग्य दोष दिसून येतो. तुमच्या घरातील देव तुमचं मन, कर्म आणि आदर बघतात. जेव्हा तुम्ही अन्नासमोर हात जोडता तेव्हा तुमच्या नशिबाची दिशा बदलते. आजच्या दिवशी अन्न शिजवताना प्रेम ठेवा. खातील तेवढे वाढा आणि थोडं बाजूला काढा. गाय, कुत्रा किंवा पक्ष्यांसाठी. कारण ज्याचं घर अन्नपूर्णेला वंदन करतो त्याचं नशीब पूर्ण होतं. अन्न हे देवी आहे आणि देवीची नासाडी कधीच शुभ नसते. तर मैत्रिणींनो, आता आपण काही महत्त्वाची शेवटचा भाग पाहणार आहोत. म्हणजेच या महत्त्वाच्या गोष्टी ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओचं सांगता सार तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचेल. आध्यात्मिक पुराणानुसार गुप्त माहिती. चैत्र पौर्णिमेचे एक दैवी ऊर्जा आणि उपाय. शास्त्र सांगतं चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात सोम रश्मी उतरते, जी केवळ शरीर नव्हे तर कर्म आणि मनाच्या दोषांवर परिणाम करते. या रात्री कोणत्याही शुभ संकल्पनासाठी फक्त चंद्रदर्शन करून तुलसी समोर एक दिवा लावा आणि म्हणा, सौम्य सोमाय नमः, चंद्रमसे मम दोष नाशाय स्वाहा. एक नक्की मंत्र म्हणा.
आयुष्यभर पाठ सोडत नाही कर्म आणि क्षमा. एका खेड्यात एक ब्राह्मण गरीब पण सत्वशील होता. चैत्र पौर्णिमेला त्या एकट्यानं घरात थोडं अन्न केलं आणि देवासमोर ठेवून म्हणाला, हे देवा, मी एकटाच खाल्लं, पण पोट तुझं आहे. तुला जे वाटते ते घे, बाकी मला राहू दे. त्या रात्री त्याच्या स्वप्नात एक वृद्ध आला. म्हणाला, माझं पोट भरलं, तुझं भाग्य वाढलं. दुसऱ्या दिवसापासून त्याच्या घरात अन्नही वाढलं आणि लोकही वाढले, कारण त्यांना अन्नात अहंकार नाही तर प्रेम आणि दैवत पण ठेवलं होतं, मन आणि नशिबासाठी. या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गच्चीवर किंवा अंगणात उभे राहा, डोळे मिटा आणि फक्त 11 वेळा उच्चारा, ओम चंद्राय नमः शांतम सौम्य समर्पयामी. तेव्हा जे शांत झरणारे चंद्रकिरण असतील ना, ते तुमच्या मनाचं, कर्माचं आणि नशिबाचं संस्कार करत असतात. मैत्रिणींनो, या चैत्र पौर्णिमेची माहिती तुमच्या मनालाही शांत करेल आणि तुमचं भाग्य उजळेल. तुम्हाला माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशा आणखीन गुड, पवित्र आणि प्रभावी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम चंद्रदेवाय नमः नक्की टाईप करा. हर हर महादेव. धन्यवाद.